जे उमेदवार तुम्ही दिलेला आहात त्यामध्ये प्रचंड नाराजी आहे, शहराध्यक्ष नाराज आहेत, अनेकांनी राजीनामा द्यायचं चालू केलं। आज पुणे पदवीधर विधान परिषदेच्या जागेच्या संदर्भात महायुतीतील ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटलेली आहे। मी मनापासून भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, शिवसेनेचे नेते असतील, त्या सर्वांचेच आभार देखील व्यक्त करतो। आणि ही पुणे शहर किंवा पुणे जिल्हा म्हणलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला देखील आपण सातत्यानं वेगवेगळ्या निवडणुकीच्या ज्या काही निकाल झालेले आहेत त्यातून देखील पाहिलेला आहे। आणि स्वर्गीय अजितदादांचा पुणे जिल्हा म्हणत असताना आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय शिंदे साहेब यांनी देखील एका जबाबदारीनं विश्वासानं पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जागा हक्काची होती ती जागा देऊ केलेली आहे। आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महायुतीचे उमेदवार म्हणून विक्रमजी काकडे आणि दुसरे सुनीलजी टिंगरे या दोनही इच्छुक उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष त्याचबरोबर पक्षातील प्रमुख नेते मंडळींनी या ठिकाणी निर्णय दिलेला आहे। आगामी काळामध्ये उमेदवार कोण असणार आहे या बाबतीत स्पष्टता माघारीच्या अगोदर होईल। नाही, परंतु नेमकं काय झालंय, एक आपल्याला एकच अर्ज भरायचा आहे, दोन्ही उमेदवार नेमकं ठरत नाही, काय होते काय? शेवटी बघा, मी मागाशी सांगितलं की पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा किंवा आदरणीय दादांचा बालेकिल्ला आहे। पिंपरी चिंचवड शहर असेल, पुणे शहर असेल किंवा ग्रामीण भागात अनेक इच्छुक आहेत। गेले 35-40 वर्ष दादांसोबत ज्यांनी काम केलं असे अनेक निष्ठावंत सहकारी देखील आहेत। आणि पदाधिकाऱ्यांना देखील संधी मिळाली पाहिजे ही प्रत्येक कार्यकर्त्याची किंवा नेत्याची देखील भूमिका असते, अपेक्षा असते। आगामी काळामध्ये आज निर्णय होत असताना अनेकांना संधी मिळाली पाहिजे किंवा अनेकांना इच्छा व्यक्त करत असताना एकालाच कुणाला तरी त्या ठिकाणी संधी देऊ केली जाते। आगामी काळामध्ये आज विधान परिषदेची जशी संधी येणाऱ्या काही दिवसामध्ये कुणाला नक्की द्यायची त्याच पद्धतीनं या विधान परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावरती महामंडळाचं देखील वाटप होणार आहे। अनेक वेगवेगळ्या कमिट्या आहेत, शासकीय कमिट्या आहेत, त्या बाबतीत देखील कुणाला कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं संधी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत या ठिकाणी झालेला आहे। पंतप्रधानांनी आवाहन केलेलं आहे खरं तर सार्वजनिक वाहतुकीचा, सार्वजनिक गाड्यांमध्ये प्रवास करायचा। मात्र शरद तुम्ही 4-5 कॅनवा घेऊन फिरत आहात, पोलिसांच्या गाड्या तुमच्या बरोबर आहेत, मला वाटत नाही का सरकारी डिझेल खर्च होतो जास्त? कुठल्या गाड्या आहेत तुमच्या पाठीमागे ज्या कॅनवा गाड्या आहेत पोलिसांच्या? आमदारांची गाडी, माझी गाडी, यांची गाडी, आता 3 आमदारांच्या 3 गाड्या आहेत। कॅनवा तुमच्या पाठीमागे 2 ते 3 गाड्यांचा होता। कुठे तुमच्या पाठीमागे होता ना माझ्याकडे? कुठे आमचा नव्हता, तुमचाच होता ना? कुठे? माझी एक गाडी मला पोलीस संरक्षणाची आहे। आता ते संरक्षण काय हौशे करता नाही घेतलं आम्ही, त्यांना विचारा पोलिसांना मला काय दिले, काय प्रश्न विचारतात राहून।